3 मे 2026 हां. देशभरातील साधारण 24 लाख विद्यार्थी वर्षभराची मेहनत पणाला लावून परीक्षा केंद्रात पाऊल ठेवतात. पण त्यांना हे माहीत नसतं की त्यांनी पहिला प्रश्न वाचण्याच्या कित्येक तास आधीच हजारो किलोमीटर दूर कुठल्या तरी शहरात एका मोबाईलवर त्यांचं भविष्य चक्क PDF स्वरूपात फॉरवर्ड होत आहे. आणि ही काही साधीसुधी परीक्षा नाहीये. वैद्यकीय प्रवेशासाठी देशातील सर्वात मोठी आणि कडक सुरक्षेची मानली जाणारी परीक्षा नीट UG. अगदी बरोबर. आणि अवघ्या काही तासांतच हा भक्कम किल्ला एखाद्या पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळतो. कसं आहे ना, ही केवळ एक परीक्षा रद्द होण्याची घटना नाहीये. देशाच्या परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला गेलेला हा एक अतिशय खोल तडा आहे. एकाच वेळी राजस्थान, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये हा पेपर फुटतो आणि संपूर्ण यंत्रणा उघडी पडते. हो ना. आणि म्हणूनच चला हे जरा बारकाईने समजून घेऊया. आजच्या या सखोल चर्चेत आपण 2026 नीट UG रद्द आणि तपास अहवाल तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA, सर्वोच्च न्यायालय आणि CBIच्या अधिकृत वेबसाईट्सवरून मिळालेल्या माहितीचा अभ्यास करणार आहोत. राईट. आणि आपला उद्देश फक्त बातम्यांची उजळणी करणं हा नाहीये. एक्झॅक्टली. आपण या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत. म्हणजे ही पेपरफुटी प्रत्यक्ष तांत्रिकदृष्ट्या झाली कशी, 2024च्या चुकांमधून व्यवस्थेने काहीच धडा का घेतला नाही, आणि ज्या लाखो विद्यार्थ्यांवर आता 21 जूनला पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आली आहे त्यांच्या या परिस्थितीला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण. या संपूर्ण घटनेचे गांभीर्य समजून घेण्यासाठी आपल्याला व्यवस्थेतील त्रुटी आणि गुन्हेगारीचा स्तर या दोन्ही बाजूंनी विचार करावा लागेल. तर मग सुरुवात करूया या प्रकरणाच्या केंद्रबिंदूपासून. परीक्षा रद्द का करावी लागली हे समजून घेण्यासाठी आधी पेपर कसा फुटला याचा तो तांत्रिक प्रवास पाहणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. मी अहवाल वाचत होते आणि त्यात स्पष्ट म्हटलंय की परीक्षेच्या काही तास आधीच टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवर एक गेस पेपर किंवा अपेक्षित प्रश्नपत्रिका वेगाने व्हायरल होत होती. हो. सुरुवातीला तर अनेकांना वाटलं की ही नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारी एखादी अफवा असेल. पण तसं नव्हतं ना. कारण तपासात पुढे असं समोर आलं की या तथाकथित गेस पेपरमधील तब्बल 100पेक्षा जास्त प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जसेच्या तसे जुळत होते. म्हणजे बापरे, 100 प्रश्न. हां. नीटसारख्या अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक परीक्षेत जिथे एका मार्कावर हजारो विद्यार्थ्यांचं रँकिंग बदलतं, तिथे 100 प्रश्न जसेच्या तसे जुळणं हा साधा योगायोग असू शकत नाही. कधीच नाही. हे एका मोठ्या संघटित गुन्हेगारीचं म्हणजे ऑर्गनाइज क्राईमचं लक्षण आहे. जेव्हा आपण या गुन्ह्याची व्याप्ती पाहतो तेव्हा लक्षात येतं की हे काम एका दोन व्यक्तींचं नाहीये. यामागे एक मोठी आणि अत्यंत गुंतागुंतीची साखळी आहे. हे म्हणजे असं झालं ना, एखाद्या चित्रपटाचा क्लायमॅक्स रिलीज होण्याआधीच लीक झालाय. पण इथे फरक इतकाच आहे की यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची कथा बिघडत आहे. पण मला सांगा, ही साखळी काम कशी करते? म्हणजे प्रश्नपत्रिका छापखान्यातून निघाल्यापासून ते विद्यार्थ्यांच्या हातात पडेपर्यंत अत्यंत कडक सुरक्षा असते असं आपण नेहमी ऐकतो. मेघ तिथेच आहे. या प्रक्रियेला प्रशासकीय भाषेत चेन ऑफ कस्टडी म्हणतात. अच्छा. प्रश्नपत्रिका अत्यंत सुरक्षित अशा गुप्त प्रिंटिंग प्रेसमध्ये छापल्या जातात. तिथून त्या सीलबंद ट्रंकमध्ये ठेवून देशभरातील विविध शहरांमधील बँकांच्या स्ट्रॉंग रूममध्ये पोचवल्या जातात. आणि परीक्षेच्या दिवशी सकाळी या ट्रंक अत्यंत कडेकोट बंदोबस्तात परीक्षा केंद्रांवर आणल्या जातात आणि मग केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत उघडल्या जातात. पण या संपूर्ण प्रवासात अनेक मानवी स्पर्श म्हणजे ह्युमन टच पॉइंट्स आहेत. म्हणजे प्रिंटरपासून तर ट्रान्सपोर्टर, बँक मॅनेजर. अगदी बरोबर. स्थानिक समन्वयक अशा अनेक व्यक्ती या प्रक्रियेचा भाग असतात. हे म्हणजे शहरातल्या मेन ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होण्यासारखं आहे. म्हणजे तुमच्या घरातले दिवे कितीही नवीन आणि सुरक्षित असले तरी जर मेन लाईनच कोणीतरी हॅक केली असेल किंवा ट्रान्सफॉर्मरच उडवला असेल तर अख्खं शहर अंधारात जाणारच. खूप छान उदाहरण दिलं. आणि इथे तो ट्रान्सफॉर्मर म्हणजे हा ट्रान्झिटचा टप्पा किंवा स्थानिक पातळीवरील बँक ते परीक्षा केंद्र हा प्रवास असू शकतो. बाप रे. बघायला गेलं तर संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी या साखळीतील एखाद्या कमकुवत दुव्याला म्हणजे कदाचित एखाद्या ट्रान्सपोर्टरला किंवा स्थानिक समन्वयकाला पैशांचे आमिष दाखवून फोडले असण्याची दाट शक्यता आहे. एकदा का सील उघडले आणि पेपरचा फोटो काढला गेला की पुढील काम तंत्रज्ञान करतं.
म्हणजे एका बाजूला अत्यंत पारंपरिक जुनाट कागदी व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला टेलिग्रामसारखे एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्स. एक्झॅक्टली. आणि यामध्ये अत्यंत भयावह असं मोठं अर्थकारण आहे. हे जे मास्टरमाइंड आहेत ना, ते विद्यार्थ्यांकडून किंवा त्यांच्या पालकांकडून लाखे रुपये उकळतात. खरंच? हो ना. या नेटवर्कची रचना पाहिली तर लक्षात येतं की यात ब्रोकर्स असतात, जे गिऱ्हाईक शोधतात, तज्ज्ञ सॉल्व्हर्स असतात, जे पेपर सोडवून अचूक उत्तरे तयार करतात, आणि डिस्ट्रीब्युटर्स असतात, जे ही उत्तरे वेळेत पोहोचवतात. अरे च्छा, हे तर एखाद्या मोठ्या बेकायदेशीर कॉर्पोरेट कंपनीसारखं काम करतंय. राईट. तंत्रज्ञानाचा वेग आणि मानवी भ्रष्टाचाराची जोड यामुळे देशातील सर्वात कडक सुरक्षा असलेली व्यवस्था पूर्णपणे कोलमली. या कॉर्पोरेट स्टाईल गुन्हेगारीने व्यवस्थेला अक्षरशः गुडघे टेकायला लावले. पण मला इथे एक मोठा विरोधाभास दिसतोय. 2024 ही नीट परीक्षेवरून असाच मोठा वाद झाला होता ना? हो, तो ग्रेस मार्क्सचा वाद. एक्झॅक्टली. काही ठराविक केंद्रांवर वेळेअभावी विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले गेले होते आणि त्यावरून मोठी खळबळ उडाली होती. मग त्यातून आपण काहीच कसं शिकलो नाही? कसं आहे ना, 2024चे प्रकरण आणि 2026चे प्रकरण यात एक मूलभूत तांत्रिक आणि प्रशासकीय फरक आहे. बरं. 2024चा जो वाद होता तो प्रक्रियेतील त्रुटींचा किंवा प्रोसिजरल फ्लॉ होता. म्हणजे तो एक प्रकारचा मानवी किंवा प्रशासकीय गोंधळ होता असं म्हणायचंय तुम्हाला? हो. काही विशिष्ट परीक्षा केंद्रांवर पेपर उशिरा पोचला किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने एका विशिष्ट फॉर्म्युलानुसार ग्रेस मार्क्स दिल्याचा निर्णय घेतला. तो निर्णय वादातीत होता, अन्यायकारक असू शकतो, पण त्यात प्रश्नपत्रिकेची पवित्रता किंवा फंडामेंटल इंटिग्रिटी धोक्यात आली नव्हती. तो निर्णय उघड होता आणि त्याला आव्हान देता आलं. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशात पुन्हा परीक्षा घेण्यास चक्क नकार दिला होता. राईट. पण 2026मध्ये जे घडलंय तो थेट सिस्टीमच्या गाभाऱ्यात झालेला स्फोट आहे. पण एक मिनिट, 2024च्या वादानंतर NTAने बायोमेट्रिक पडताळणी, परीक्षा केंद्रांवर CCTV आणि अत्याधुनिक सुरक्षेच्या खूप मोठ्या घोषणा केल्या होत्या. मी स्वतः त्या बातम्या वाचल्या होत्या. मग या सगळ्या सुरक्षा यंत्रणा 2026मध्ये कुचकामी का ठरल्या? कारण तुम्ही सुरक्षेची तटबंदी चुकीच्या जागी उभी केली. म्हणजे कसं? बघा, तुम्ही बायोमेट्रिक लावले म्हणजे जो विद्यार्थी परीक्षेला बसलाय तोच खरा विद्यार्थी आहे तुम्ही सिद्ध केलं. पण जर त्या खऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात परीक्षेला बसण्यापूर्वीच 100 प्रश्नांची उत्तरे फिक्स असतील, तर तुमचे बायोमेट्रिक आणि CCTV काय करणार? अरेच्या. जेव्हा प्रश्नपत्रिकाच आधी बाहेर येते तेव्हा परीक्षा केंद्रावरील सर्व सुरक्षा उपाय निरर्थक ठरतात. हो ना. म्हणजेच मुख्य दरवाजाला अत्याधुनिक डिजिटल कुलूप लावायचं आणि मागची खिडकी मात्र सताळ उघडी ठेवायची. चोर खिडकीतून आत येतोय आणि आपण दरवाजाच्या कुलपाचं कौतुक करत बसलोय. अगदी चपखल उदाहरण. हीच ती सिस्टमिक वल्नरेबिलिटी. जोपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिकेची चेन ऑफ कस्टडी पूर्णपणे डिजिटल किंवा अभेद्य करत नाही, तोपर्यंत परीक्षा केंद्रांवर कितीही कडक तपासणी केली तरी त्याचा शून्य उपयोग आहे. आणि या सगळ्या प्रकारामुळेच आता ही संपूर्ण लढाई परीक्षा केंद्रांवरून थेट सर्वोच्च न्यायालयात आणि CBIच्या दारात पोहोचली आहे. होय. अहवालानुसार भारत सरकारच्या मंजुरीनंतर NTAने ही परीक्षा रद्द केली आणि तपास तातडीने CBIकडे सोपवला गेला. आता सर्वोच्च न्यायालयात याचिकांचा अक्षरशः पाऊस पडलाय. CBIचा तपास इथे अत्यंत कळीचा मुद्दा आहे. कारण CBI आता फक्त कोणी पेपर फोडला याचा तपास करत नाहीये. मग ते आणखी काय बघत आहेत? ते आता डेटा फॉरेन्सिक आणि डिजिटल फुटप्रिंट्सचा मागोवा घेत आहेत. टेलिग्रामवर जो पहिला मेसेज पडला त्याचा उगम कुठून झाला, IP ॲड्रेस ट्रॅकिंग करून मूळ स्रोत शोधला जात आहे. बापरे, म्हणजे खूपच डीप तपास चाललाय. म्हणजे या याचिकांमध्ये फक्त CBI तपासाची मागणी नाहीये. न्यायालयाच्या देखरेखीखाली पुनर्परीक्षा व्हावी आणि NTAची संपूर्ण पुनर्रचना म्हणजे रिस्ट्रक्चरिंग व्हावी, अशा मोठ्या मागण्या आहेत. विशेष म्हणजे फेमा या निवासी डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या संघटनेनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे या कायदेशीर लढाईत उतरणे हे एका मोठ्या धोक्याची घंटा आहे. कसं काय? बघा, हे डॉक्टर सध्या रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष काम करत आहेत. त्यांना चांगलंच माहिती आहे की वैद्यकीय व्यवसायात अचूकता आणि गुणवत्ता किती महत्वाची असते. जर पैसे देऊन पेपर विकत घेणारे विद्यार्थी उद्याचे डॉक्टर बनले तर ती संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची शोकांतिका असेल. हा केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न नाहीये, हा देशाच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न आहे. हे खूपच भयानक आहे. पण थांबा, आपण NTAची पुनर्रचना करू किंवा नवीन स्वतंत्र संस्था स्थापन करू असं म्हणतोय, पण नुसती पाटी बदलून काय होणार? बरोबर.
म्हणजे जोपर्यंत तीच जुनी कागदी सिस्टम आणि कमकुवत साखळी वापरली जातीये तोपर्यंत नवीन संस्थाही यात चुका करणार नाही याची काय गॅरंटी? नावाचा बोर्ड बदलून आतला कारभार सुधारणार आहे का? तुमचा हा आक्षेप अत्यंत रास्त आहे. सिस्टम ओव्हरहॉल म्हणजे फक्त संचालक बदलणे किंवा नवीन कमिटी स्थापन करणे नव्हे. खऱ्या ओव्हरहॉलमध्ये तुम्हाला परीक्षेच्या वितरण व्यवस्थेतील जो मानवी हस्तक्षेप आहे तो शून्यावर आणावा लागेल. पण ते कसं शक्य आहे? म्हणजे प्रॅक्टिकली हे कसं करता येईल? उदाहरणादाखल आपण डिजिटल कस्टडी किंवा लोकल एन्क्रिप्शनचा वापर करू शकतो. म्हणजे नेमकं काय? थोडं सोप्या भाषेत सांगाल का? प्रश्नपत्रिका कागदावर छापून महिनाभर आधी देशभरात फिरवण्याऐवजी परीक्षेच्या अवघ्या 15 मिनिटं आधी परीक्षा केंद्रांवरील सर्व्हरवर ती एन्क्रिप्टेड स्वरूपात डाउनलोड करता येऊ शकते. अच्छा. आणि तिचा पासवर्ड किंवा डिक्रिप्शन की फक्त त्याच वेळी दिल्लीतील मुख्य सर्व्हरवरून जनरेट होईल. जोपर्यंत अशा प्रकारची झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत कोणत्याही नावाखाली संस्था चालवली तरी धोका कायम राहणारच. हे खूपच लॉजिकल वाटतंय. पण डिजिटल सिक्युरिटीची ही अभेद्य भिंत उभी राहीपर्यंत आपण या संपूर्ण चक्रव्यूहात अडकलेल्या खऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या घटकाकडे वळूया. आपले विद्यार्थी. हो. 24 लाख विद्यार्थी. हा आकडा वाचायला सोपा वाटतो, पण यामागे लाखो कुटुंबांची स्वप्ने, त्यांची गुंतवणूक आणि मुलांची वर्षानुवर्षांची मेहनत. नक्कीच. या विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीची आणि त्यांच्यावरील ताणाची कल्पना करणं खरोखरच खूप कठीण आहे. अनेक महिने, काही वेळा तर 2-2 वर्ष हे विद्यार्थी दिवसाचे 14-15 तास अभ्यास करतात. हो ना, मी तेच विचार करत होते. स्वतःला एका खोलीत बंद करून घ्यायचं, सण, उत्सव, मित्रपरिवार सगळं विसरायचं, हजारो रुपये खर्च करून कोचिंग क्लासेस लावायचे आणि इतकी जीवतोड मेहनत करून दिलेला पेपर दुसऱ्या कुणाच्या तरी चुकीमुळे, पैशांच्या लालसेपोटी उभ्या राहिलेल्या या भ्रष्ट साखळीमुळे तुम्हाला पुन्हा द्यावा लागतो. जो पेपर एकदा देऊन मोकळा श्वास घेतला होता त्याच जीवघेण्या तणावाच्या प्रक्रियेतून पुन्हा जाणं हे प्रचंड निराशाजनक आहे. खरं सांगू तर हे एका पिढीचे मानसिक खच्चीकरण आहे. विद्यार्थ्यांचा या व्यवस्थेवरचा न्याय आणि गुणवत्तेवरचा विश्वासच उडालाय. अगदी खरंय. जेव्हा आपण प्रामाणिकपणे अभ्यास करूनही आपल्याला न्याय मिळत नाही ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजते तेव्हा ती समाजासाठी अत्यंत घातक असते. मेहनत करणाऱ्याला फळ मिळते हा समाजाचा मूलभूत नियमच इथे मोडला गेला आहे. आणि आता NTA च्या नव्या घोषणेनुसार 21 जून 2026 रोजी पुनर्परीक्षा म्हणजे री-एक्झाम होणार आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आणि नवीन ॲडमिट कार्ड्स मिळतील असं सांगण्यात आलंय. पण यावेळेस परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असणार आहे, नाही का? हो, कारण 21 जूनला होणारी परीक्षा ही फक्त विद्यार्थ्यांची परीक्षा नसणार आहे. ती NTA, सरकार आणि CBIच्या विश्वासार्हतेची ही सर्वात मोठी परीक्षा आहे. यावेळा सुरक्षेचे नियम इतके कडक असतील की त्याचा अतिरिक्त ताणही साहजिकच विद्यार्थ्यांवर पडेल. प्रत्येक केंद्रावर अत्यंत सूक्ष्म पातळीवर नजर ठेवली जाईल. पण ही कडक आणि कदाचित त्रासदायक प्रक्रिया आता प्रशासनासाठी अनिवार्य बनली आहे. तर मग आपण या सखोल चर्चेच्या शेवटाकडे येताना या सगळ्याचा एक मोठा अर्थ शोधूया. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर लीक झालेला तो गेस पेपर आणि त्यातून उघडकीस आलेले 4 राज्यांतील संघटित गुन्हेगारीचं नेटवर्क. राईट. तसंच प्रिंटिंग प्रेस ते बँक या चेन ऑफ कस्टडीमधल्या मानवी हस्तक्षेपाचा गुन्हेगारांनी घेतलेला गैरफायदा. 2024च्या प्रशासकीय त्रुटींपासून ते 2026 मध्ये थेट व्यवस्थेच्या गाभाऱ्यावर झालेला हल्ला आणि आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, CBIचं डिजिटल डेटा फॉरेन्सिक आणि 21 जूनची अत्यंत निर्णायक पुनर्परीक्षा. हा संपूर्ण प्रवास आपल्याला दाखवून देतो की तंत्रज्ञानाच्या गैरवापराने किती भयंकर विध्वंस होऊ शकतो आणि त्या तंत्रज्ञानाला रोखण्यासाठी आपल्याला कायम एक पाऊल पुढेच राहावे लागेल. जुन्या पद्धती आता अजिबात काम करणार नाहीत हे यातून सिद्ध झाले आहे. हा विषय अत्यंत गंभीर आहे. आता अनेक श्रोत्यांना वाटेल की आपल्या घरात कोणीही वैद्यकीय शिक्षण घेत नाहीये, मग आपल्याला काय त्याचे. बरोबर. पण आपण प्रत्यक्ष वैद्यकीय क्षेत्राशी जोडलेले नसलो तरी उद्या दवाखान्यात सामान्य रुग्णांच्या आरोग्याची, त्यांच्या जीवावर बेतलेल्या आजारांची काळजी घेणारे डॉक्टर याच व्यवस्थेतून निवडले जाणार आहेत. जर निवडीचा पायाच भ्रष्ट असेल तर भविष्यातील वैद्यकीय सेवेची गुणवत्ता काय असेल?
त्यामुळे ही परीक्षा व्यवस्था 100% पारदर्शक असणे हे समाजातील प्रत्येक घटकाचं कर्तव्य आणि गरज आहे. अगदी 100% खरंय. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी मला एका अतिशय वेगळ्या आणि कदाचित प्रस्थापित चौकटीला धक्का देणाऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचंय. कोणता मुद्दा? बघा, आपण कागदी प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्याबद्दल बोलतोय, नवीन संस्थांबद्दल बोलतोय. पण आजच्या या प्रगत डिजिटल युगात, जिथे एका सेकंदात माहिती जगभर पसरू शकते, तिथे एकाच दिवशी, एकाच वेळी 24 लाख विद्यार्थ्यांची एकाच कागदी प्रश्नपत्रिकेवर परीक्षा घेण्याचं हे जुनं मॉडेलच मुळात कालबाह्य झालं आहे का? अरे वा, हा तर संपूर्ण प्रक्रियेला जावं देणारा विचार आहे. हो ना? जोपर्यंत आपण देशभर एकाच वेळी एकच पेपर वाटण्याचं हे सिंगल डे सिंगल पेपर मॉडेल राबवत राहू, तोपर्यंत ट्रान्सपोर्टेशन, बँका आणि परीक्षा केंद्र अशा हजारो ठिकाणी पेपर लीक होण्याचा धोका राहणारच. खरंय. पेपरफुटी कायमची रोखण्यासाठी आपल्याला या पारंपरिक पद्धतीलाच मुळापासून बदलण्याची गरज आहे. कदाचित आपल्याला आता कॉम्प्युटर बेस्ड अडॅप्टिव्ह टेस्टिंगकडे वळावे लागेल. म्हणजे नक्की काय? अशा पद्धतीत विद्यार्थ्यांचे गट करून वेगवेगळ्या दिवशी परीक्षा घेता येईल, किंवा प्रत्येक विद्यार्थ्याचा पेपर, प्रश्नांचा क्रम आणि काठिण्य पातळी वेगळी असू शकेल. तंत्रज्ञानच तंत्रज्ञानाच्या गैरवापराला अचूक उत्तर देऊ शकतं. बापरे, हा विचार खरोखरच खूप प्रगल्भ आहे. आपण इमारतीचा पाया खराब असल्याबद्दल मगाशी बोलत होतो, पण कदाचित आपल्याला आता सिमेंट आणि विटांच्या पारंपरिक रचनेऐवजी बांधकामाचं तंत्रज्ञानच बदलण्याची गरज आहे. एकाच दिवशी एकाच कागदी पेपरवर देशाचं भविष्य ठरवण्याची ही पद्धत खरोखरच बदलण्याची वेळ आली आहे का? या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुढच्या वेळी असाच एक नवीन आणि महत्त्वाचा विषय घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत यावर नक्की विचार करा.